नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं आज एडिफिकेशन मध्ये। एसएससी 2026 आपली बोर्ड एक्झाम जवळ आलेली आहे। ठीक आहे, मॅथ्सचा अजून सुद्धा काय अभ्यास झाला नाहीये, मॅथ्स मध्ये डाऊट्स आहेत किंवा मॅथ्सचे पीवायक्यू कसे सोडवायचे या सगळ्या गोष्टी तुम्ही युट्यूबवर सर्च करत असाल, गुगलवर पाहत असाल, तुम्हाला खूप सारे ऑप्शन्स भेटतात। बट मी तुमच्यासाठी काय करणार आहे बाळांनो, की पीवायक्यू सिरीज मी तुमच्यासाठी स्टार्ट करत आहे। पीवायक्यू सिरीज म्हणजे काय? आता आपण घेणार आहे पहिला चॅप्टर जो काय लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स। ओके, आता आपल्याला क्वेश्चन्स किती मार्काला विचारले जातात? 1 मार्काला, 2 मार्काला, 3 मार्काला आणि 4 मार्काला। ठीक आहे, आजच्या लेक्चरमध्ये आपण पार्ट 1 म्हणूया, ज्यामध्ये आपण 1 मार्काचे आणि 2 मार्काचे या आधी विचारले गेलेले बोर्डाचे आयएमपी क्वेश्चन्स म्हणजेच पीवायक्यू पास्ट इयर क्वेश्चन्स बघणार आहे। यामध्ये आपण काय करणार आहे बाळांनो, की 2025 ला आलेला प्रश्न, 24 ला आलेला प्रश्न, 23 ला आलेला प्रश्न या तिन्ही वर्षाचे आपण क्वेश्चन सोडवून घेणार आहे। कारण 2023च्या आधी सिलेबसच्या फॉर्मॅटमध्ये थोडासा चेंज होता आणि 23 नंतर चेंजेस होते। हे 2 ते 3 वर्षाचे क्वेश्चन पेपर जरी तुम्ही व्यवस्थित केले तरी तुमचा डेफिनेटली स्कोर चांगला होऊ शकतो। ठीक आहे, आता जास्त डिस्कस न करता बाळांनो आपण एमसीक्यू आहे पहिले 1 मार्काचे ते पाहूया। ठीक आहे, स्क्रीनवर तुम्हाला बाळांनो फोटो दिसत आहे। ठीक आहे, काय फोटो आहे बघा बरं। 4 क्वेश्चन्स आहेत। पहिला क्वेश्चन आहे मार्च 2025 चा। ठीक आहे, मार्च 2025 काय क्वेश्चन दिलाय की राईट द डिग्री ऑफ द गिवन डिटर्मिनंट। डिटर्मिनंट काय दिलाय 1 2 3 आणि 4। आपल्याला यातला करेक्ट ऑप्शन बाळांनो सांगायचा आहे। करेक्ट ऑप्शन आपल्याला यातला सांगायचा आहे। करेक्ट ऑप्शन काय ना आता आपण सोडूया। डिटर्मिनंट 1 मल्टिप्लाय बाय 4 मायनस 2 मल्टिप्लाय बाय 3। सो 1 into 4 4, 2 multiply 3 आन्सर ना 6। सो 4 minus 6 आन्सर काय ना -2। आता -2 वाला कोणता ऑप्शन करेक्ट आहे? तर इथं ऑप्शन नंबर बी करेक्ट आहे। ठीक आहे, बोर्डाच्या एक्झामला थोडंसं करेक्शन होतं, या ठिकाणी ऑप्शन बी आपला एकदम करेक्ट आहे। ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा। नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? टू ड्रॉ द ग्राफ ऑफ इक्वेशन x plus 2y। ठीक आहे, x plus 2y is equal to 4। फाइंड x when y ची व्हॅल्यू 1 आहे, when y is equal to 1। हा क्वेश्चन कधीचा आहे? मार्च 2024। हा 25 होता, 24 होता। आता y ची व्हॅल्यू आपण 1 पुट करूया। 2 into 1 is equal to 4। x plus 2 into 1 2 is equal to 4। सो प्लस 2 तिकडे गेला काय होणार बाळांनो? मायनस होईल। सो x is equal to 4 minus 2 आन्सर काय येणार 2। आता x is equal to ऑप्शन कोणता करेक्ट आहे? तो ऑप्शन या ठिकाणी बी एकदम करेक्ट आहे। इथं पण बी करेक्ट होता आणि इथं पण ऑप्शन बी करेक्ट आहे। आता त्याच पद्धतीने क्वेश्चन नंबर 3 बघा। जुलै 2023 फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट। डिटर्मिनंट काय दिलाय? 3 2 4 आणि 5। ओके, काय येणार बघा आता 3 multiply by 5 minus 2 multiply by 4। so 3 5 15 minus 8 आन्सर काय येणार 7। 7 वाला ऑप्शन कोणता करेक्ट आहे? ऑप्शन बी करेक्ट आहे। त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 बघा। एमसीक्यूचं काय दिलाय की टू ड्रॉ द ग्राफ ऑफ 4x plus 5y is equal to 19। फाइंड द व्हॅल्यू y when x ची व्हॅल्यू 1 आहे, x equal to 1। सो पुट करूया 4 into 1 plus 5y equals to 19। 4 into 1 4 plus 5y equals to 19। सो प्लस 4 या साइडला काय होणार? -4 होऊन जाईल। सो 5y is equal to 19 minus 4 किती येणार 15। सो y ची व्हॅल्यू काय येणार? मल्टिप्लाय 5 इकडे आले किती वेळ? सो 15 ने डिवाइड केलं 5 ने, तर 5 1 5 5 3 15। आन्सर कुठलं करेक्ट आलं बाळांनो? ऑप्शन बी या ठिकाणी करेक्ट आहे। हा आहे बाळांनो मार्च 2023 चा क्वेश्चन। ओके, हे सगळे क्वेश्चन बाळांनो पीवायक्यू जेट मी स्क्रीन मधून बाजूला येतो, हे सगळे क्वेश्चन लिहून घ्या। त्यानंतर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन आहे ते पाहूया। मित्रांनो नेक्स्ट 1 मार्काचा क्वेश्चन बघा काय दिलाय आपल्याला। इफ काय म्हणले त्यांनी, स्क्रीनवर दिसत आहे तुम्हाला 2x plus y equals to 7 दिलेला आहे। x plus 2y is equal to 11 दिलेला आहे। फाइंड द व्हॅल्यू x plus y। ओके, सगळ्यात पहिल्यांदा इक्वेशन 1 इक्वेशन 2 जो करूया, खाली द्यायचं ऍड इक्वेशन 1 and 2। सो 2x plus y equals to 7 plus x plus 2y equals to 11। ठीक आहे, सो 2 plus 1 3x, इथं पण 3y is equal to हे होणार 18। आता या दोघातून 3 कॉमन येतो बाळांनो। सो x plus y is equal to 18। सो मल्टिप्लायचा 3 तिकडे गेला काय होणार बाळांनो? डिवाइड होईल 18 डिवाइड बाय 3। सो x plus y is equal to काय येणार 3 1 3 3 6 18। आपला आन्सर काय येणार? x plus y is equal to 6। ओके, आन्सर काय आलं बाळांनो? x plus y is equal to 6। सिंपल 1 मार्काचा क्वेश्चन आहे।
अशा पद्धतीने क्वेश्चन दरवर्षी एक्झामला विचारलाच जातो. ठीक आहे. त्यानंतर हा क्वेश्चन कितीचा होता? 2025 लास्ट इयरचा होता. त्याच पद्धतीने सेम क्वेश्चन आहे 2024 ला विचारलेला. क्वेश्चन तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. ठीक आहे. काय म्हणलंय आपल्याला की 17x प्लस 15y इक्वल्स टू 11 अँड सेकंड काय दिलंय 15x प्लस 17y इक्वल्स टू 21 आणि आपल्याला काय करायचंय x मायनस y ची व्हॅल्यू फाइंड करायची. सो आपण सगळ्यात पहिल्यांदा 1 म्हणूया 2 म्हणूया आणि दोघांचं सबट्रॅक्शन करूया. 17 मधून 15 गेले राहिले 2x, 15 मधून 17 गेले राहिले मायनस 2y कारण मोठ्या संख्येचे 11 मधून 21 गेले राहिले मायनस 10. ओके. सो 2 यातून मी कॉमन घेतो. सो x मायनस y इक्वल्स टू मायनस 10. सो मल्टिप्लायचा 2 तिकडे गेला काय होणार डिवाइड होईल. सो 2 1 जा 2 2 5 जा 10. सो आन्सर काय होणार x मायनस y इज इक्वल टू 5 मायनस 5. ठीक आहे. क्वेश्चन एकदम सिंपल लक्षात आला असेल. 2000 कितीचा आहे 2024 चा. आता त्याच पद्धतीने 23 चा पण एक क्वेश्चन आहे. ठीक आहे. 23 चा क्वेश्चन डायरेक्ट सोडूया आपण. x प्लस y ची व्हॅल्यू फाइंड करायची. 15x दिलेला आहे 17y इक्वल्स टू 21 17x प्लस 15y इक्वल्स टू 11. ठीक आहे. ऍडिशन करायची डायरेक्ट काय येणार यांची ऍडिशन हे किती होते 17 प्लस 5 22 32 होतं. ठीक आहे. 32x इथं पण 32y इथं पण 32. आता 32 कॉमन निघणार सगळ्यातून. सो x प्लस y इक्वल्स टू काय डायरेक्ट देतो मी 1. x प्लस y इक्वल टू काय 1 डायरेक्ट आन्सर लिहिलं. आता त्याच पद्धतीनं चौथा एक क्वेश्चन 1 मार्काचा तो बघा की फाइंड द व्हॅल्यू ऑफ फॉलोइंग डिटर्मिनंट मार्च 2023. क्वेश्चन काय आहे बघा. चौथा क्वेश्चन आहे सॉरी. क्वेश्चन काय आहे 4 3 2 आणि 7. ठीक आहे. सो काय आहे ना 4 मल्टिप्लाय बाय 7 मायनस 3 मल्टिप्लाय बाय 2. So 4 7 are 28, 3 2 are 6, 28 minus 6, answer is 22. 22 एक असणार बाजूला आपलं फायनल आन्सर. 1 मार्काला विचारले गेलेले लास्ट 3 इयर्स मधले सगळे क्वेश्चन्स आपण कव्हर केलेले आहेत. क्वेश्चन बघून तुमच्या लक्षात येते की सगळे क्वेश्चन्स हे इझी आहेत. आपल्याला अतिशय सोप्या पद्धतीने सोडवायला मिळतात. त्यामुळे हे क्वेश्चन्स हे तुमचे हक्काचे मार्क्स आहेत. हे टोटली 2 ते 3 मार्काला आपल्या एक्झामला विचारले जातात. मी स्क्रीन मधून बाहेर येतो. हे सगळे क्वेश्चन व्यवस्थित लिहून घ्या. त्यानंतर आता आपण 2 मार्काचे क्वेश्चन ते पाहूया. त्यानं 2 मार्काचे क्वेश्चन तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. मार्च 2023 क्वेश्चन आहे बघा काय. कंप्लीट द फॉलोइंग टेबल टू द ग्राफ ऑफ x प्लस 2y इज इक्वल टू 4. ठीक आहे. आपल्याला डायरेक्ट ग्राफ टेबल कंप्लीट करायचं. बाकी आपल्याला काहीच डोकं तिथे लावायचं नाही. ठीक आहे. आता x y x y. ओके. इथे x ची व्हॅल्यू त्यांनी -2 दिले. x ची व्हॅल्यू -2 आहे आणि आपण विचारले y ची व्हॅल्यू काय असणार. ठीक आहे. सगळ्यात पहिले इक्वेशन लिहून घेतो मी x प्लस 2y इज इक्वल टू 4 आणि इथे x ची व्हॅल्यू y ची व्हॅल्यू 1 दिली. ही टर्म विचार. ठीक आहे. x ची व्हॅल्यू -2 पुट करूया. सो -2 पुट केलं -2 प्लस 2y इज इक्वल टू 4. -2 तिकडे गेला की प्लस होईल 4 प्लस 2 होईल. सो 2y इज इक्वल टू 6. y ची व्हॅल्यू काय आहे 6 डिवाइड बाय 2 y इज इक्वल टू y ची व्हॅल्यू काय आहे भागात 3. सो -2, 3 हे आन्सर करेक्ट आहे. त्यानंतर y ची व्हॅल्यू आता 1 पुट करूया. y ची व्हॅल्यू 1 पुट केल्या काय x प्लस 2 into 1 इज इक्वल टू 4. सो x 2 into 1 2 इज इक्वल टू 4. सो प्लस 2 तिकडे गेले की मायनस होईल. सो 4 - 2 आन्सर येणार 2. ओके. सो इथं काय येणार 2 2, 1. एकदम इझी आहे बघा. काहीच अवघड नाही. त्याच्या पुढे काय हा 25 चा क्वेश्चन आहे. अजून एक क्वेश्चन आहे सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. ठीक आहे. मार्च 2025 काय इक्वेशन x प्लस y इज इक्वल टू 3. इक्वेशन फर्स्ट सेकंड आहे 3x मायनस 2y इज इक्वल टू 4. ठीक आहे. इज इक्वल टू 4 इक्वेशन नंबर 2. सॉरी. आता बघा आपल्यापाशी इथं काय करूया आपण सगळ्यात पहिला इक्वेशन 1 ला इक्वेशन 1 मल्टिप्लाय बाय 2. इक्वेशन 1 ला 2 ने मल्टिप्लाय करूया. 2 मल्टिप्लाय x प्लस y इक्वल्स टू 2 मल्टिप्लाय बाय 3. सो 2x प्लस 2y इज इक्वल टू 6. इक्वेशन नंबर 3. आता काय करूया ऍड इक्वेशन 2 and 3. ओके. सो 3x minus 2y is equal to 4 plus 2x plus 2y is equal to 6. ओके. आता 2y ला 2y कॅन्सल झाला. 3 plus 2 काय येणार 5x is equal to 4 plus 6 आला 10. सो x ची व्हॅल्यू आहे 10 divided by 5. So x is equal to 5 होगा 10.
एक्स व्हॅल्यू 2 आली वन, आलेली व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये पुट करूया. ठीक आहे, लिहितो मी खाली एक्स इज इक्वल टू पुट इन इक्वेशन 1. ओके, खाली लिहायचं इक्वेशन 1 बिकम्स, पूर्णपणे जसं मी लिहितो तसं लिहा, इक्वेशन 1 बिकम्स tan and x plus y is equal to 3. ओके, आता x plus y is equal to 3, x व्हॅल्यू आपण 2 पुट केली, सो 2 plus y is equal to 3. सो प्लस 2 तिकडे गेला की मायनस होईल. सो y ची व्हॅल्यू काय आली, 3 minus 2, y ची व्हॅल्यू आली बाळांनो 1. ओके, y ची व्हॅल्यू काय आली बाळांनो, या ठिकाणी 1 आली. आलं का लक्षात कशा पद्धतीने क्वेश्चन सोडवायचे. आता अजून एक क्वेश्चन्स आहेत पुढं, आपण सोडवत जाऊया. ठीक आहे, आता 3 नंबरचं क्वेश्चन बघा, यात काय आहे, एकदम सिंपल आहे, ऍक्टिव्हिटी बेस आहे. इफ 0,2 इज द सोल्युशन ऑफ 2x plus 3y is equal to k. मी डायरेक्ट सोडवतो बरं का, आता मी काय जास्त लिहित बसत नाही. आपल्याला फाइंड द व्हॅल्यू काय करायची, k ची करायची. x ची व्हॅल्यू आपल्यापाशी काय आहे, 0 आहे, आणि y ची व्हॅल्यू 2 आहे. ठीक आहे, सो आता पुट करूया आपण 2 into 0 plus 3 into 2 is equal to k. So 0 plus 6 is equal to k. प्लस 6 तिकडे गेले की मायनस 6, के ची व्हॅल्यू काय आली मायनस 6. जे काही ब्रॅकेट आहेत त्यामध्ये तुम्ही व्हॅल्यू टाकून घ्या. ठीक आहे, ज्या काही ब्रॅकेट आहेत त्यात व्हॅल्यू टाका. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 काय दिला आहे, डायग्राम बेस आहे आपल्याला. ठीक आहे, डायग्राम बेस असाच आहे, ए बी सी डी, इथं 2y आहे, इथं x plus 4 आहे, आणि इथं काय बाळांनो 2x plus y plus 8, आणि इथं आहे 4x minus y. रेक्टँगल दिलेला आहे, समोरच्या बाजूला इक्वल असतात. आपल्याला इक्वेशन्स लिहायचे, आपल्याला बाकी काही सोडवायचं नाही, इक्वेशन लिहायचे. काय आहे इक्वेशन, ही बाजू इक्वल आहे, तो 2x plus y plus 8 equals to 4x minus y. ओके, आता काय करतो मी बघा, सगळ्यात पहिल्यांदा प्लस 4x इकडे घेतो, मायनस होऊन जाईल मायनस 4x, हा प्लस y तसाच, मायनस y इकडे घेतो, प्लस होऊन जाईल प्लस 8 तसाच, प्लस 4. ठीक आहे, 4x घेतलं, राहिलं काय 0, काय नसतं म्हणजे 0. किंवा इव्हन आपण काय करूया, अजून प्लस 8 आहे तो तिकडे टाकूया, मायनस 8 करून टाकू. ठीक आहे, तो 2x minus 4x minus 2x plus 4 plus 4 y plus y 2y equals to minus 8. आता यामधून आपण काय करू शकतो, -2 कॉमन काढू शकतो. ठीक आहे, -2 जर आपण कॉमन काढलं तर काय x minus y equals to minus 8. ठीक आहे, सो -2 या टर्म इकडे गेली की डिवाइड होऊन जाईल, मायनस ला मायनस कॅन्सल, 2 1 2 2 4 जाईल, तो x minus y इक्वल काय आला 4. ओके, एक इक्वेशन तयार झालं. सिमिलरली सेकंड इक्वेशन बघा काय, x plus 4 equals to 2y. सो प्लस 2y इकडे आला की मायनस होऊन जाईल, प्लस 4 तिकडे गेला की मायनस होऊन जाईल. हे झालं इक्वेशन नंबर 2. ठीक आहे, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 साधारणतः अशा पद्धतीचे क्वेश्चन्स आहेत, एकदम इझी आहेत, काहीच अवघड नाही. मार्च 2024 चा क्वेश्चन आहे, हा देखील व्यवस्थित लिहून घ्या, मी स्क्रीन मधून बाजूला येतो. त्यानंतर राहिलेले क्वेश्चन्स आहेत ते आपण पाहूया. मित्रांनो 2023 चा क्वेश्चन बघा काय आहे, की सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. ठीक आहे, इक्वेशन सॉल्व करायचे. काय दिलंय बघा, x plus y equals to 4 इक्वेशन फर्स्ट आहे, आणि काय दिलंय 2x minus y equals to 2 इक्वेशन नंबर 2. ठीक आहे, आपल्याला सिंपल सॉल्व करायचं म्हणजे व्हॅल्यू फाइंड करायची. तुम्ही काय लिहितो, ऍड इक्वेशन 1 and 2. ठीक आहे, so x plus y is equal to 4, 2x minus y is equal to 2. ठीक आहे, ऍडिशन केलं का y ला y कॅन्सल, x plus 2x 3x, 4 plus 2 6 होईल. so x is equal to 6 divided by 3, x ची व्हॅल्यू येणार 2. ओके, आलेली x ची व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये पुट करूया. so 2 plus y is equal to 4. मधले सेंटेन्स तुम्ही कंप्लीट करा. ठीक आहे, y is equal to प्लस 2 तिकडे गेला की मायनस, y ची व्हॅल्यू येणार 4 minus 2 2. ओके, एकदम सिंपल आहे बाळांनो, एक्झामला विचारलेला आहे. कधीचा क्वेश्चन आहे हा मार्च 2025 चा क्वेश्चन आहे, 23 चा आहे बाळांनो, सॉरी 23 चा क्वेश्चन आहे. आता बाकीचे एक दोन क्वेश्चन्स आहेत ते पाहूया आता आपण कोणकोणते आहेत. कंप्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ द ग्राफ ऑफ इक्वेशन. ठीक आहे, तो एक क्वेश्चन बघा काय दिलाय, x plus y equals to 3 दिलेला आहे, आणि आपल्याला टेबल कंप्लीट करायला सांगितलं. ठीक आहे, सगळ्यात पहिल्यांदा मी टेबल छोटासा ड्रॉ करतो, काय आपल्याला जास्त मोठे ड्रॉ करायची आवश्यकता नाही. ठीक आहे, सगळ्यात पहिल्यांदा x ची व्हॅल्यू किती आहे, x ची व्हॅल्यू 3 असेल. ठीक आहे, सो y ची व्हॅल्यू काय आहे 0 होईल, 3,0. त्यानंतर y ची व्हॅल्यू 5 आहे. ठीक आहे, y ची व्हॅल्यू 5 प्लस 5 तिकडे गेला की मायनस 3 minus 5 -2, आन्सर काय आहे -2/5. त्यानंतर
y ची व्हॅल्यू 3 दिलेली आहे, प्लस ते तिकडे गेला की मायनस, सो 3 मायनस 0, आन्सर काय होणार 0,3. ओके, सिंपल क्वेश्चन आहे बाळांनो, काहीच अवघड नाहीये. एक्झाम झाला जमू शकतो, 2 मार्काचा क्वेश्चन आहे, जुलै 2023 चा क्वेश्चन आहे. त्यानंतर पुढे काय दिले बघा, लास्ट क्वेश्चन आहे मार्च 2023 चा. कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ x. ओके, तो क्वेश्चन काय आहे, 5x प्लस 3y इक्वल्स टू 9, 2x मायनस 3y इक्वल्स टू 12. ओके, ऍड द इक्वेशन 1 2 ते सगळं तुम्हाला दिसत आहे. ठीक आहे, आता मायनस 3y प्लस 3y ला कॅन्सल, 5 प्लस 2 7x. ठीक आहे, 9 प्लस 12 21. सो x ची व्हॅल्यू काय आहे, 21 डिवाइड बाय 7. सो x ची व्हॅल्यू आली 7 7 7 21. x ची व्हॅल्यू आली 3. आलेली x ची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये पुट केली तर आपल्याला y ची व्हॅल्यू मिळेल. आपल्याला फाइंड करायला सांगितलं नाहीये, पण आपण बघूया. ठीक आहे, पुट x is equal to 3 in equation 1. ठीक आहे, सो 5x plus 3y equals to 9. ओके, सो x ची व्हॅल्यू 3 पुट केलं काय होणार, 5 मल्टिप्लाय 3 प्लस 3y इक्वल्स टू 9. 5 ते 15 प्लस 3y इक्वल्स टू 9. प्लस 15 तिकडे गेले की मायनस 15 होतील. सो 9 मायनस 15, 3y ची व्हॅल्यू काय आहे मायनस 6. ओके, सो y ची व्हॅल्यू काय आहे मायनस 6 डिवाइड बाय 3. x ची व्हॅल्यू, y ची व्हॅल्यू काय आहे मायनस 2. y ची व्हॅल्यू काय आली बाळांनो मायनस 2. ओके, आता बोर्ड एक्झामला बाळांनो आपले जे काही क्वेश्चन्स 1-2 मार्काला आले होते लिनियर इक्वेशन चॅप्टर वर पहिल्या 3 वर्षात 2023 24 25 हे सगळे आपण पूर्णपणे कव्हर केलेले आहेत. कुठलाच क्वेश्चन असा मिसिंग राहिलेला नाहीये. मोस्ट ऑफ द 99% मी सगळे क्वेश्चन्स कव्हर केलेले आहेत. आय होप तुमच्या लेक्चर लक्षात आला असेल. त्याच पद्धतीने मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची की आज आहे 22 तारीख. 22 तारीख म्हणजे काय, नॅशनल मॅथमॅटिक्स डे. ओके, नॅशनल मॅथमॅटिक्स डे निमित्तानं आर एज्युकेशनच्या सर्व विद्यार्थ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो की आर एज्युकेशनला खूप सारे मुलं जॉईन्स आहेत. ठीक आहे, त्या पद्धतीनं आर एज्युकेशनवर अभ्यास करता, डाऊट सॉल्व्हिंग या सगळ्या गोष्टी चालू आहेत. यावर्षी आपण बोर्ड एक्झाम मध्ये देखील पार्टिसिपेट केलेलं आहे. बोर्ड एक्झामच्या स्टुडंटसाठी देखील आपण काम करत आहोत. त्यामुळे मला सगळ्यांना सांगायचे की हे जे काही गोष्टी आहेत त्या तुमच्या मित्रांपर्यंत अधिकाधिक शेअर करत राहावा, कारण हा सगळा डाटा जो इम्पॉर्टंट डाटा आपल्या एक्झामला विषय जातो हा तुम्हाला बाकी चॅनल भेटेल नाही पाहिजे, पण आपल्या चॅनल तुम्हाला डेफिनेटली भेटणार आहेच. त्याच पद्धतीनं आज आहे आपला नॅशनल डे मॅथ्स साठी. त्याच पद्धतीनं आर एडिफिकेशन तुम्हाला मी सांगतो, आर एडिफिकेशनचा हा जो व्हिडिओ आहे हा 1000वा व्हिडिओ आहे. आर एडिफिकेशन सॉफ्टवेअरने आतापर्यंत 1000 व्हिडिओ क्रॉस केलेले आहे. म्हणजे हा आपला जो आजचा व्हिडिओ असणार आहे हा 1000वा असणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर देखील असेल. जर तुम्ही युट्यूबवर बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांवर देखील शेअर करा. त्याच पद्धतीनं आर एडिफिकेशनवर अभ्यास करत असणाऱ्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींना, माझ्या सर्व विद्यार्थ्यांना मॅथमॅटिक्स नॅशनल डे निमित्तानं खूप साऱ्या शुभेच्छा देतो. मॅथ्समध्ये चांगला अभ्यास करत राहावा. काही डाऊट्स आले, अडचणी आले, मी तुमच्या कायम सोबत आहे. त्याच पद्धतीनं मॅथ्स बद्दल कोणत्याही पद्धतीची निगेटिव्हिटी असेल तर तुम्ही नक्की माझ्याशी एकदा कॉन्टॅक्ट करा. आणि आर एडिफिकेशनला 1000 व्हिडिओ क्रॉस झाल्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो की आपण सातत्याने आर एडिफिकेशनच्या पाठीशी राहिला, आर एडिफिकेशनवर अभ्यास करत राहिला. त्यामुळे झालं असं की आजची स्थिती अशी आहे की 1000 व्हिडिओ हे आर एडिफिकेशन कम्प्लीट करू शकलं आहे. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. त्याच पद्धतीनं नॅशनल मॅथमॅटिक्स डेच्या मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. थांबतो, भेटूया आपण अशाच नेक्स्ट लेक्चर.